नमस्कार, श्री स्वामी समर्थ। मी शर्मिला। माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या सगळ्या गोड ताईंचं, मैत्रिणींचं आणि स्वामी भक्तांचं तसेच माझ्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करते। आजचा दिवस तुम्हाला खूप सुखाचा, आनंदाचा, भरभराटीचा आणि स्वामीमय जावो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। लवकरच नवरात्रीला सुरुवात होणार आहे आणि आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये सर्वजण 9 दिवस 9 रूपांची पूजा करत असतो। घरात घटस्थापना करत असतो। अशामध्ये घरामध्ये जे देव आहेत ते हलवावे का, त्यांची पूजा कशी करायची किंवा कशी करायची, किंवा देवांना स्नान वगैरे घालायचं का, आंघोळ घालायचं का, आपली रोजची देवपूजा कशी करायची व एका घरामध्ये 2 घट बसवावे का। आणि सुनबाई बघा कामानिमित्त बाहेरगावी राहत असतील तर तिकडे त्यांनी घटस्थापना करावी का, सासूनी आणि सुनेनी दोघींनीही घरामध्ये उपवास करावा का, किंवा एकापेक्षा जास्त व्यक्तीने घरामध्ये उपवास करावे का, असे बरेचसे प्रश्न जे आहेत ते आपल्याला पडतात। त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळतील। त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनेलवरती पहिल्यांदा नवीन आला असाल व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा, ज्यामुळे मी जेव्हा पण माझ्या चॅनेलवरती नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा, घटस्थापना किंवा शारदीय नवरात्र हा उत्सव प्रत्येकाकडे आपल्या कुळाचाराप्रमाणे साजरा केला जातो। कारण जी घटस्थापना आहे ती आपल्या कुलदैवताला किंवा आपल्या कुलदेवीला समर्पित असते। आपल्या कुळाचाराप्रमाणे प्रत्येकाची घटस्थापना वेगवेगळी पद्धतीने केली जाते। ज्यांची जी कुलदेवी आहे, ज्यांचा जे कुलदैवत आहे त्याच्या कुळाच्याप्रमाणे, त्यांच्या घराच्या कुळाचाराप्रमाणे स्थापना केली जाते। घटस्थापना करण्याचे अनेक प्रकार आहेत। याशिवाय घटस्थापना केल्यानंतर काही जण घटस्थापनेमध्ये फक्त देवांचे, कुलदेवतांचे किंवा टाक जे असतात ते बसवतात आणि इतर देव हे आहेत ते विड्याच्या पानावर बसवत नाहीत, त्या देवांची रोजची देवपूजा करतात। तर काहींना प्रश्न पडतो की देव हलवावे का, तर ती घटस्थापना आहे ती आपल्या कुळाच्या प्रमाणे केली जाते। तर बघा, यूट्यूबवरती वेगवेगळे व्हिडिओ पाहून काही वेगळं असं करायला जाऊ नका। तर बघा, तुमचा जो देव आहे तो तुमच्यावर नाराज होईल आणि सांगणाऱ्यावरही नाराज होईल। ही घटस्थापना आहे ती आपल्या कुळाचाराप्रमाणेच करावी। आपल्या पहिल्यापासून घरामध्ये जी आज्ञा आहे, जे ज्याप्रमाणे घटस्थापना केली जाते त्याचप्रमाणे आपल्याला ही घटस्थापना करावी लागते। पुढच्या पिढीमध्ये देखील त्याचप्रमाणे करावी लागते। आपण नव्याने किंवा कोणीतरी सांगितलं आहे आणि ती गोष्ट आपल्याला आवडली म्हणून ती करायची नाही। फक्त आपल्या घराण्यामध्ये पहिल्यापासून कसं केलं जातं त्याच पद्धतीने घटस्थापना करावी। काही जण फक्त घट बसवत असतात, घरामध्ये घटस्थापना करतात किंवा करण्याच्या वेळेस ते देवाचे टाक विड्याच्या पाण्यावरती बसवतात आणि रोजची देवपूजा करतात। जसं काही जणांकडे बघा, सगळे जे देव आहेत आमच्याकडे ते विड्याच्या पानावरती ठेवले जातात आणि दसरा होईपर्यंत ते देव उचलले जात नाहीत आणि दसऱ्याच्या दिवशी उपवास सोडल्यानंतर या देवांना हलवलं जातं, तोपर्यंत या देवांना हलवलं जात नाही। तर बघा, तुमच्याकडे जी काही परंपरा आहे त्या परंपरेनुसार तुमच्या वडीलधाऱ्या घरातील माणसांना मोठ्या विचारून तुम्ही याविषयी चर्चा करून देव हलवावे की नाही हे ठरवू शकता। कारण बघा, कुणीतरी सांगितलं म्हणून करण्याची ही गोष्ट नाही। प्रत्येकाच्या पद्धती, कुळाचार हे वेगवेगळे असतात। आमच्याकडे तर बघा, घटस्थापनेच्या दिवशी पंचामृताने देवांना स्नान घातलं जातं, विड्याच्या पानावरती देव बसवले जातात आणि दसरा असतो त्या दिवशी ते देव काढून स्नान घातलं जातं, त्यांना पुन्हा पूजा केली जाते। षडोपचारे या पूजा केल्या जातात या दिवशी। तर बघा,
याला देव घटी बसले असं देखील म्हटलं जातं. म्हणजेच या 9 दिवसामध्ये देव हलवायचे नाहीत किंवा जे काही घटस्थापना केलेली आहे ती देखील आपल्याला हलवायची नसते. तर काहींना प्रश्न पडतो की आपण कुंकुमार्चन कसं करावं. जर तुमच्याकडे श्रीयंत्र असेल, तर तुमच्याकडे लक्ष्मीची मूर्ती असेल, तुमच्या कुलदेवतेची मूर्ती असेल, तर तिचा फोटो असेल, तर तुम्ही त्यावरती कुंकुमार्चन करू शकता. फक्त आपल्याला ते हलवायचं नाही. त्याच ठिकाणी तुम्ही जिथे फोटो ठेवलेला आहे, मूर्ती स्थापित केलेली आहे, त्याच ठिकाणी तुम्ही कुंकुमार्चन करू शकता. जसं नागवेलीच्या पानावरती किंवा विड्याच्या पानावरती तुम्ही जे देव स्थापित केलेले आहेत, तर त्याच ठिकाणी आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे. कुंकुमार्चन तुम्ही दुर्गाष्टमीला करू शकता, नवमीला करू शकता, नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये तुम्ही कधीही कुंकुमार्चन केलं तरी चालेल. परंतु तुम्हाला असं कुंकुमार्चन करायचं नसेल तर तुम्ही एक सुपारी घेऊ शकता आणि ती सुपारी तामणामध्ये ठेवून त्या सुपारीची माता लक्ष्मी किंवा कुलदेवीचे स्वरूप समजून कुंकुमार्चन करू शकता. परंतु आपल्या देवघरातील देव हलवले जात नाहीत, कारण देव हे देवघटी बसलेले असतात. सूक्ष्म स्वरूपामध्ये आपली कुलदेवी आहे, ती कुलदैवत आपल्या घरामध्ये 9 दिवस वास करत असतात. त्यासाठी आपल्याला देव हलवायचे नसतात. आपल्या कुळाचाराप्रमाणे पूर्ण नियम पाळून तुम्ही घरामध्ये घटस्थापना करावी. जर मुलगा आणि सून जर कामानिमित्त बाहेरगावी असतील तर त्यांनी सेपरेट घट बसवावा का असा प्रश्न मनामध्ये येतो. परंतु असा सेपरेट घट बसवला जात नाही. आपल्या घरातील जे मुख्य लोक आहेत, वडीलधारी लोक आहेत, ज्या घरामध्ये ते राहतात त्या घरामध्ये घट बसवला जातो. सेपरेट बाहेर घट बसवू नये. एका घरामध्ये एकच घट बसवला जातो. एका घरामध्ये 2 किंवा अधिक घट बसवत नाहीत. यासाठी तुमचे सासू सासरे किंवा वडीलधारी माणसं आहेत तोपर्यंत जिथे आहेत तिथेच घट बसवला जातो. तुम्ही तुमच्या घरी विड्याच्या पानावरती देव बसवले तरी चालतील. त्यांची रोजची जी देवपूजा आहे ती आपल्याला करायची नाही. आता बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की गावाला घट बसवलेले आहेत, मग आम्ही इकडे देवपूजा करावी का, रोज देवाला स्नान घालावे का. तर इकडे तुम्ही अंघोळ स्नान घालू शकत नाही. तुम्ही गावाला घट बसवले तरी शहरामध्ये राहत असाल तर इकडे तुम्हाला देव विड्याच्या पाण्यावरती बसवायचे आहेत आणि त्यांना रोज अंघोळ घालायची नाही. फक्त पंचोपचारे आपल्याला त्यांची पूजा करायची आहे. तुम्ही देवाला रोज वेगवेगळी फुलं अर्पण करू शकता. दुसऱ्या दिवशी ती फुलं तुम्ही काढून घेऊ शकता. 9 दिवस तुम्ही 9 नैवेद्य देवीला दाखवू शकता, फुलं अर्पण करू शकता, दुर्गा सप्तशतीचा पाठ करू शकता, मंत्र जाप करू शकता, कुंकुमार्चन करू शकता. परंतु देव हलवायचे नाही, देवांना स्नान घालायचं नाही. त्यानंतर असा प्रश्न पडतो की उपवास घरातील अनेक लोकांनी केला तर चालतो का. तर हो, चालतो. कारण बघा, उपवास तुम्ही कितीही जण करू शकता. फक्त घटस्थापना एकाच ठिकाणी करायची आहे. उपवास करण्याची जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही उपवास हा करू शकता. परंतु त्यामध्ये असा नियम आहे, तुम्ही एकदा हा उपवास धरला तर तुमच्या घराण्यामध्ये केला जातो त्याच पद्धतीने करावा लागतो. काही ठिकाणी एकदा उपवास केल्यानंतर तो कायमस्वरूपी केला जातो. काही जण फक्त उपवास केल्यानंतर तो 3 वर्ष करतात. जशी तुमची पद्धत आहे घरात तशा तुम्ही करू शकता. तुम्ही फक्त हौशेनी करायचं म्हणून हा करायचा नाही. मला करायचं म्हणून करायचं आहे म्हणून यावर्षी नवरात्रीचा उपवास केला आणि पुढच्या वर्षी केला नाही, तर तुम्हाला झेपत नसेल तर तुम्ही उपवास शक्यतो करू नका. झेपत असेल तर करा. फक्त एकदा उपवास धरला तर पुढच्या वर्षी आपल्याला तो उपवास करावाच लागेल. कायमचं नवरात्र ठेवावंच लागतं. त्यासाठी नवरात्र हे जे आहे ते घरातील कुलस्त्री असते ती धरते आणि नवरात्रीचा उपवास घरामध्ये घेते. सासू वगैरे असेल तर त्यांनी हा उपवास धरला जातो. जेव्हा त्यांच्या शरीराला शक्य होत नाही तेव्हा तो उपवास आहे तो सुनेकडे दिला जातो. अशा प्रकारे घरातील एकाने जरी हा उपवास केला तरी चालतो. परंतु हौसेने तुम्ही उपवास धरणार असाल, झेपत असाल तर तुम्ही धरू शकता. एकदा तुम्ही जर उपवास धरला तर कायमस्वरूपी तो तुम्हाला धरावा लागेल. उपवास करू शकला नाही तरी तुम्ही देवीची उपासना सेवा करू शकता, अखंड दिवा लावू शकता. आणि तुमची जर गावाकडे घटस्थापना होत असेल तर तुम्ही बाहेर राहत असाल तर तुम्ही जिथे राहता तिथे अखंड दिवा लावला तरी चालेल.
घरामध्ये दुर्गा सप्तशतीचा पाठ करू शकता, कुंकुमार्चन करू शकता। याच मध्ये देवीचे जेवढे शक्य होईल तेवढे मंत्र जप करू शकता, देवीची जेवढी शक्य होईल तेवढी सेवा करू शकता, देवीची ओटी देखील तुम्ही भरू शकता। अखंड दिवा लावल्यानंतर तुम्हाला काही नियमांचं पालन देखील करायचं आहे। अखंड दिवा लावल्यानंतर तुम्हाला कुलूप घालून घराला कुठेही जायचं नाही, कारण सूक्ष्म स्वरूपामध्ये देवी आपल्या घरात वास करत असते। अखंड दिवा लावल्यानंतर त्याला एकटं सोडलं जात नाही, तसेच त्याची काळजी आपल्याला घ्यायची आहे। बघा, अखंड दिवा लावण्याची काय नियम आहेत त्याबद्दलची संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड मी करणारच आहे, तर तुम्ही तिथे जाऊन नंतर पाहू शकता। अखंड दिवा कसा लावायचा तर याबद्दलची माहितीचा व्हिडिओ नक्कीच लवकरच आपल्या चॅनलवरती येईल। तुम्ही त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बाजूला बेल आयकॉन आहे ते देखील क्लिक करा। नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये आपलं घर हे स्वच्छ असायला हवं। अगोदरच आपल्याला घटस्थापनेच्या आधी आपलं संपूर्ण घर स्वच्छ करून घ्यायचं आहे। घरातील अडगळ जी आहे, घरातील जी कानाकोपरा आहे ती आपल्याला धुवून काढायचं आहे, स्वच्छ करून घ्यायचं आहे। घरातील अंथरूण पांघरूण जे आहेत, खिडक्यांचे कवर असतील, जे उशींचे कवर, ते सगळं स्वच्छ करून घ्यायचं आहे। त्यानंतर बघा, सर्व स्वच्छता करून घ्यायची, कारण या दिवसामध्ये देवी आपल्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपात वास करत असते आणि ज्या घरामध्ये देवी वास करत असते त्या घरामध्ये नेहमी शांतता असते। बघा, आणि घटस्थापनेच्या अगोदर आपल्याला ही जी स्वच्छता आहे ती आपल्याला करून घ्यायची आहे। घरात भांडण तंटे करायचे नाहीत, घरातील वातावरण मंगलमय असायला हवं। घरामध्ये उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे, तसेच मुख्य दरवाज्यावर आंब्याचं तोरण लावायचं, घर सुशोभित करायचं, देवीचा मंत्र जप तुम्ही करू शकता। त्यानंतर बघा, तुम्ही टीव्ही वरती देवीचे मंत्र चालू ठेवू शकता। यानंतर बघा, 9 दिवसामध्ये घट बस की देवीची सकाळ संध्याकाळ आपल्याला पूजा करायची आहे। अगरबत्ती घंटी वाजवून ओवाळून घ्यायची आहे। 9 दिवस तुम्हाला 9 माळा अर्पण करायच्या आहेत, 9 नैवेद्य अर्पण करायचे। तुम्ही होईल तेवढी शक्य होईल तेवढी सेवा तुम्ही करू शकता। मनापासून केलेली सेवा ही देवापर्यंत नक्की पोचते। तुम्ही तुमच्या इच्छेने, तुमच्या क्षमतेने होईल तशी देवीची सेवा जी आहे ती तुम्ही नक्कीच करा। देवीचे आशीर्वाद तुम्हाला लाभणार आहेत। या 9 दिवसामध्ये जर तुम्हाला सुतक आलं तर घटाला माळपाणी करायचा नाही, घटाला दिवासुद्धा लावता येणार नाही। कारण बघा, सुतकामध्ये कोणती पूजा करत नाही। तुम्हाला जर मासिक धर्म आला तर तुम्हाला काही नियमांचं पालन करायचं आहे। इतर वेळी तुम्ही मासिक धर्म पाळत नसाल तरी नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये आपल्याला मासिक धर्म पाळायचा आहे। देवाला जी माळपाणी करायची आहे, देवीची जी काही पूजा करायची आहे, फुलांच्या माळा घालायच्या आहेत, तर ते तुम्ही इतर व्यक्तीकडून करून घेऊ शकता। तुम्ही शक्यतो कोणत्या वस्तूला हात लावायचा नाही। तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही या दिवसात पाळण्याचा प्रयत्न करा। नवरात्रीमध्ये चुकूनही नखे कापू नका, केस कापू नका। हे करणे नवरात्र सुरू होण्याआधीच करायला हव्यात। त्यानंतर बघा, त्याचा अशुभ परिणाम जीवनावरती होतो। नवरात्रीत चामड्याच्या वस्तू चुकूनही वापरू नका, विकत देखील घेऊ नका किंवा घरामध्ये देखील आणू नका, त्या अशुद्ध असतात। ते प्राण्यांच्या कातडीपासून बनवल्या जातात। नवरात्रीपासून या अशा अस्वच्छ गोष्टी घरात ठेवल्याने नकारात्मकता येते। आणि बघा, नवरात्रीच्या अशा या पवित्र दिवसामध्ये सात्विकतेला खूप महत्त्व आहे। त्यामुळे या 9 दिवसात मांसाहार चुकूनही करू नका किंवा घरी आणू नका। घरात लसूण कांदा देखील खाण्यास मनाई आहे, परंतु बघा, तुम्ही घरातील लोक जरी लसूण कांदा पाळत नसाल तरी चालेल, परंतु देवीच्या नैवेद्यात तरी आपल्याला लसूण कांदा वापरायचा नाही। नवरात्रीमध्ये लिंबाचा वापर केला जात नाही। लिंबू जे आहे ते या काळामध्ये कापणं वर्ज्य मानलं जातं। नवरात्रीमध्ये लिंबू कापणे हे यज्ञासारखं मानलं जातं, त्यामुळे शक्यतो लिंबू वापरू नका किंवा खाऊ नका, किंवा घरात लिंबाचं लोणचं देखील खायचं नाही। 9 दिवसामध्ये लिंबाचे पदार्थ खाणे टाळायचे आहे। व्रत उपवास करणाऱ्या व्यक्तीने ब्रह्मचर्याचे पालन करावे, तसेच वागण्यामध्ये क्षमाशीलता असावी, औदार्य असावे। उपवास करणाऱ्या व्यक्तीने वासना, क्रोध आणि आसक्ती यापासून दूर राहावे।
उपवास करणाऱ्या व्यक्तीने खोटं बोलणे टाळावे, सत्याचे पालन करावे आणि मनावरती नियंत्रण ठेवावे. कोणालाही शिव्या देऊ नका. आपल्या मनावरती नियंत्रण ठेवावं. बघा, तामसिक भावनांचा त्याग करावा. उपवास करणाऱ्या व्यक्तीने पलंगाऐवजी जमिनीवरती झोपावे. जर तुम्हाला जमिनीवरती झोपता येणं शक्य नसेल तर तुम्ही चटाईवरती झोपा. तुम्ही दुर्गाष्टमीला देवीचे कुंकुमार्चन करू शकता. नवमीला किंवा अष्टमीला कन्यापूजन घालायचं आहे. याबद्दलचे सविस्तर माहितीचे व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनेलवरती येतील. आता बघा, बरीचशी छान माहिती देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे आणि अत्यंतही महत्त्वपूर्ण माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. चला तर मग आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करते. उद्या अशाच छानशा माहितीसोबत पुन्हा नव्याने भेटू. सर्वांना श्री स्वामी समर्थ. अंबे माते की जय.